25 ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। त्यामुळे पुण्यामधील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश। परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करणार एमपीएससी आयोगाची माहिती। परीक्षेची तारीख पुढे ढकलल्यानंतरही एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावरती ठाम। परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका। मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधामध्ये नागपूर काँग्रेस युवा मोर्चाचं फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून फडणवीसांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली। पुण्यातील एमपीएससी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत। कृषी विभागाच्या 257 जागांच्या संदर्भात नोटिफिकेशन येईपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम। पुण्यातील एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक। अलका चौकामधून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता विद्यार्थ्यांकडून काही काळ रोखून धरला गेला। पुढील 5 दिवसांमध्ये परीक्षेच्या नव्या तारखेसंदर्भात नोटिफिकेशन जारी करा। ऑक्टोबरच्या आत परीक्षा घ्या, रोहित पवार यांची मागणी। पुन्हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागतंय? एमपीएससीला समजत नाहीये का? परीक्षांच्या तारखांवरून सुरू असलेल्या घोळावर आदित्य ठाकरेंचा सवाल। जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत एकजूट अशीच ठेवा, रोहित पवार यांचं एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एमपीएससी आयोगाचे आभार मानले। मी दिलेल्या पत्राचा मान ठेवून परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे, फडणवीसांची एक्सवरून पोस्ट। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका सरकारनं घ्यावी, नाहीतर विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानामध्ये उतरणार, शरद पवारांचा सरकारला इशारा। तरुणांच्या हक्काची संधी हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला कुणी दिलाय? एमपीएससी आंदोलनावरती खासदार अमोल कोल्हेंची एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया। बदलापूरमधील आदर्श विद्यालयावरती कारवाई करणार, सरकारची हायकोर्टामध्ये माहिती। घटना लपवल्याबद्दल शाळेवरती कारवाई करणार असल्याचीही माहिती। लोक रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्हाला जाग येते, बदलापूर घटनेवरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं। सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश, मंगळवारी पुढील सुनावणी। एबीपी माझाच्या बातमीची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल। गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यभरातून 1 लाखांपेक्षा अधिक महिला गायब झाल्यात। यावरून हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, योग्य त्या उपाययोजना सुचवण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा कुटुंबियांचा दावा। घटनेच्या नंतर घराची तोडफोड आणि मारहाण केल्याचाही कुटुंबियांचा आरोप। भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी बदलापूरच्या शाळेमध्ये दाखल, अधिकाऱ्यांकडून पुरावे गोळा करण्यासाठी सुरुवात। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच, उद्धव ठाकरे यांची टीका। 24 ऑगस्टला महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद राजकीय नाही तर विकृत मानसिकतेच्या विरोधात, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आधी बहिणी सुरक्षित करा आणि मग लाडकी बहीण योजना आणा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। सर्व आंदोलक हे बदलापूरचेच असल्याचं पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून समोर। त्यामुळे आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत असा दावा करणाऱ्या शिंदेंना पोलिसांचीच चपराक, संजय राऊतांची टीका। 2 महिन्यांमध्ये कुणाला फाशी दिली ते सांगा, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। महाविकास आघाडी सरकारने केलेला शक्ती कायदा 3 वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याचीही आदित्य ठाकरेंची टीका। बदलापूरमधल्या प्रकरणावरती विकृत राजकारण नको, बदलापुरात पोस्टर्स, एक सजग बदलापूरकर या नावानं पोस्टरबाजी। सर्व शाळांमध्ये गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार, बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेच्या नंतर सरकारचा निर्णय। शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून उपक्रमाचा आदेश काढला जाणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खोटारडे, संजय राऊतांची सडकून टीका। मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यांमध्ये कोणत्या आरोपीला फाशी दिली, संजय राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवतायत, वडेट्टीवारांचा आरोप। कोणत्या आरोपीला फाशी झाली ते सांगा, वडेट्टीवार यांचा सवाल। 2 महिन्यांमध्ये बलात्कारातील आरोपीला फाशी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं होतं वक्तव्य।
केंद्राने शरद पवारांना दिलेल्या सुरक्षेवरती निलेश राणेंचा विश्वास नसेल तर नारायण राणेंचीही सुरक्षा काढावी. निलेश राणेंनी अमित शहांना तसं पत्र लिहावं. संजय राऊतांचा निलेश राणेंना खोचक सल्ला. पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगावच्या दौऱ्यावर. यावेळी एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता. खडसेंनी अद्यापही राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा न दिल्यामुळे ते भाजपमध्ये की राष्ट्रवादीमध्ये असाही सवाल. भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबद्दल एकनाथ खडसे हेच व्यक्तिगतरित्या सांगू शकतील. एकनाथ खडसेंच्या सुनबाई केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने संबंध संपल्याचा संदेश दिलाय. समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याची सुद्धा दिली माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक. 2047 पर्यंत महाराष्ट्राचं विजन काय असेल या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा. भंडाऱ्याच्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधामध्ये भाजप नवा चेहरा देण्याची शक्यता. संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्या नावाची चर्चा. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सांगलीमधून लढण्यावरती ठाम. मागील विधानसभेला अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही इच्छुक. उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच. राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये धक्का. प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांचा पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघामधून उतरणार विधानसभेच्या रिंगणात. 23 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घुसून शेतकरी आत्महत्या कशा करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा रविकांत तुपकर यांचा गंभीर इशारा. तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस जारी. पोलिसांच्या विरोधामध्ये कोल्हापूरचे पत्रकार आक्रमक झाल्याच्या नंतर पोलिसांचा अजब कारभार. कर्मचाऱ्यालाच मारहाण झाली असं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. पोलीस अधीक्षकांच्या विरोधात नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत. पोलिसांकडून पत्रकाराला झालेल्या धक्काबुक्कीच्या नंतर नागरिकही आक्रमक. नागरिकांकडून कोल्हापूर पोलिसांचा निषेध. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या घोटीमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांचा रात्रभर बँकांच्या बाहेर मुक्काम. बँक प्रशासन सहकार्य करत नसल्याचा महिलांचा आरोप. राज ठाकरेंची भंडाऱ्यामधल्या साकोलीमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट. यावेळी त्यांनी वसतिगृहामधल्या मुलींसोबत संवादही साधला. ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचं त्याच्या मूळ गावी असलेल्या कांबळवाडीमध्ये जंगी स्वागत. गावकऱ्यांनी काढली हत्तीवरून स्वप्नीलची मिरवणूक. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये आज आदित्य ठाकरेंचा दौरा. 9 राज्यांमधील 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सर्व उमेदवार बिनविरोध. महाराष्ट्रामधून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील राज्यसभेवर. मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटनांचं पांढरे कपडे घालून प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन. रेल्वे प्रशासन एक्सप्रेसला प्राधान्य देत असल्यामुळे लोकलला उशीर होऊन दररोज लेटमार्क लागत असल्याचं प्रवाशांचं आंदोलन. फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी मुंबई महानगरपालिका 118 परवाना निरीक्षकांची भरती करणार. मनुष्यबळाच्या अभावी या कारवाईमध्ये सातत्य ठेवणं अवघड असल्यानं पालिकेचा भरतीचा निर्णय. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांकडून खासगी बसवाल्यांनी जास्त पैसे घेतले तर कारवाई केली जाणार. आरटीओचा ट्रॅव्हल चालकांना कारवाईचा इशारा. दरपत्रक जाहीर करण्याच्याही सूचना. रायगडमध्ये एसटी महामंडळाला 2 दिवसांमध्ये 23,36,000चं नुकसान. रत्नागिरीतील शासकीय कामासाठी 150हून अधिक बसेस झाल्या होत्या रवाना. त्यामुळे एसटीच्या 2 दिवसांमध्ये 640 फेऱ्या रद्द. बेकऱ्यांमुळे मुंबईमधल्या प्रदूषणामध्ये वाढ. बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणामधून बाब समोर. बेकरीमधल्या धुरामुळे श्वसनाचे, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार जडले. अहवालामधील माहिती. परभणीच्या जिंतूरमधील निवळी प्रकल्प ओव्हरफ्लो. जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे दुष्काळी वातावरणामध्ये काहीसा दिलासा. जिल्ह्यातील 1,500 हेक्टर शेती सिंचनाखाली आणली जाणार. पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद. टाक्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. शुक्रवारी सुद्धा कमी दाबानं पाणीपुरवठा.
नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या सुपरवायझरकडून ड्रग्जची तस्करी, गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेची कारवाई, 14 जणांना अटक. बारामती शहराजवळील जळोची इथे राहणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये पती पत्नीच्या वादामध्ये पतीने स्वतःसह मुलांच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं. पती हुसेन गडियाली याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी केली अटक. जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीला कांस्य पदक. 17 वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये 51 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.